आम्हीची जोडी अजूनही मैदानामध्ये आलेली नाहीये. पंच आली का? ओके. राज दळवी आणि त्यांच्या सोबत आलेले आहेत महेश. पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये टाकण्यासाठी गोलंदाज येतोय जयेश. जे विद्यमान वाडा तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय रोमहर्षक विजय मिळवला. त्याच्यानंतर त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत, प्रायोजक आहेत. WCA क्रिकेट वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राईकला त्यांच्यासोबत मला वाटते राज आणि महेश. राजने पहिल्या सामन्यापासून फलंदाजीमध्ये जे प्रकारचा दबदबा निर्माण केलेला आहे आणि काय जबरदस्त फलंदाजी केली. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी, प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं पेटणारी, प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारी. नक्की सर. मागच्या 3 वर्षांमध्ये वाडा टेनिस कोटी पेटवणं बंद करा. हा, आणि व्हाईट पट्ट्याच्या पुढे प्रेक्षक आलेले आहेत. त्यांनी व्हाईट पट्ट्याच्या मागे उभे राहा. बिलोशीला आपण आलायत, प्लीज कोऑपरेट. पहिला चेंडू गोलंदाज जयेश यांचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पहिल्या चेंडूला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न मात्र इथं नाकामयाब होतोय, असफल होतोय. चेंडू निर्धाव पडतोय. आपण पाहतायत उपसरपंच चषक अर्थात SP ग्रुप आयोजित टेनिस क्रिकेटची भव्य नाईट अशी स्पर्धा. विद्युत रोषणाई मधली एक जबरदस्त मानाची, प्रतिष्ठेची, बहुचर्चित असलेली स्पर्धा. SP ट्रॉफी अर्थात उपसरपंच चषक. देखणं जानदार, शानदार, शिस्तबद्ध असं आयोजन. पहिला चेंडू निर्धाव. जयेशांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा गोलंदाजी करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू खाली राहतोय, सबमरीन डिलिव्हरी. चेंडू निर्धाव पडतोय. फलंदाज पाहत राहतो, जाच रे, परख रे, कहां से गेंद आई, कहां से निकल गई, कोई पता नहीं है. जयेश पाटील WCA अध्यक्ष बॉलिंग मार्कवर 2 बॉल डॉट केलेले आहेत. या स्पर्धेचे आयोजक संदीप पाटील SP यांनी पारितोषिक लावलंय. मेडन षटक जर टाकलं जयेश पाटील यांनी तर संदीप पाटील SP बिलोशी यांच्याकडनं 2000, साईनाथ पष्टे मुसाने यांच्याकडनं 2000 रुपये, कैलासजी पष्टे मुसाने यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक. बघा, पैसीसान पक्षांची अक्षरशः खैरात केली जाते. लगातार 3 चेंडू निर्धाव पडतायत. लगातार 3 चेंडू जयेश पाटील गरजतायत, बरसतायत, आग ओकतायत. फायरी स्पेल पाहायला मिळतोय. बक्षीस वाढते, बक्षीस वाढते. पुढचे अजून 3 बॉल डॉट टाकले, मिडन ओव्हर टाकली. संदीप पाटील SP यांचं बक्षीस वाढलंय 5000 रुपये. साईनाथ पष्टे यांच्याकडनं 10000 रुपये. राहुल भोईर यांच्याकडनं 5000. कैलाजी पष्टे यांच्याकडनं. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडूला भिरकावलंय आणि उतुंग टोले जंग गगन चुंबी असा षटकार पाहायला हा मिळतोय. कॅच नुसता नव्हता सर, 25000चा कॅच होता. 25000 रुपये लागले होते मिडन ओव्हर करिता जयेश पाटील WCA चे अध्यक्ष, सर्वस्व बॉलर. खरं तर क्रिकेटमध्ये 6 बॉलला 6 षटकार मारणं, लगातार 3 चौकार मारणं सोपी गोष्ट असते, परंतु 6 चेंडू निर्धाव टाकणं रिअली अ डिफिकल्ट टास्क. कॅच सोडलेल्या फिल्डरला 200 रुपये साईनाथ पष्टे यांच्याकडनं. कैलासजी पष्टे यांच्याकडनं षटकारासाठी 200 रुपये कॅश प्राईज. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस फटका. कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय आणि झेल सुटतो. अतिशय गचाल, डिसाल, दळबद्री क्षेत्ररक्षण.
चौकार पहिले 3 चेंडू निर्धाव तर शेवटच्या 3 चेंडूवर जबरदस्त तडाखे मारले आणि सामन्याचा पूर्ण आडाखा बदलून टाकलेला आहे. जयेश पाटीलचा समजूतदारपणा, संयम बघा, स्वतःच्या मनावर संयम, झेल सोडल्यानंतर सुद्धा क्षेत्ररक्षकाला कुठल्याही प्रकारे अपशब्द वापरले नाहीत, उलट त्याला मोटिवेट केलं. नाहीतर आमचे स्वर्गीय हेमंत भोईर सापरोंडा झेल सोडला का त्यांच्या तोंडामधून जो दारू गोळा बाहेर पडायचा. हा, दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतो विशाल. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. पुन्हा एकदा स्ट्रायकरला फलंदाज आहे तो महेश का. आज वातावरणामध्ये खूपच उबदार वातावरण आहे. काल इतकी जबरदस्त थंडी होती. हो, म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं तर अक्षरशः प्रेक्षक आणि आमचं समालोचन कक्ष सुद्धा थंड पडलं होतं. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला टोला हाणला जातोय, तडाख हाणला जातो, 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पडली बिनबाद 15. अक्षरशः हाडं खिळखिळी करणारी थंडी होती. अंगाला झोंबणारे गार वारे वाहत होते. अचानक असं वाटत होतं की आपण काश्मीरमध्ये आलो की काय, स्नोफॉल होईल की काय, इतकं वातावरण थंड झालं होतं. आणि थंड वातावरणामध्ये अंड्याचं दुकानवाला मात्र तेजीमध्ये होता. प्रचंड गर्दी. महेश पाटील आणि एन्जॉय ग्रुप, हा सहयोग पण काल जबरदस्त फॉर्म मध्ये होता. केनी अंड्याला प्रचंड मागणी. आज मात्र त्याचा अंदाज साफ चुकलेला आहे. परंतु हवामान खात्याचा असा वेदर फोरकास्ट असं वर्तवलेलं आहे का येणाऱ्या 2 दिवसामध्ये अजूनही कुल वातावरण होण्याची दाट शक्यता आहे. हो, कुलू शिमली मनालीला जाण्याचं कॅन्सल करा. इथंच या, रात्रभर राहा आणि सिमला कुलू मनालीचा आनंद लुटा. हो, मागच्या वडाखाली बसायचं. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एका जबरदस्त तडाखा राजच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. आणि काय होतंय बघूया तिथं घडामोडी. पंचांचा काय इशारा येतोय. उतुंग गगनचुंबी असा षटकार लॉंग ऑन सीमारेषेवरनं राज गरजतोय. राज दादाला भिडतोय, तुडवतोय. जबरदस्त टोलेबाजी. धावसंख्या झपाट्याने पुढे जाऊन पोहोचली ती 21 वर. राज मात्र आपलं धावांचं मशीन धडाडायला सुरुवात जाते. ज्याप्रमाणे 156 147 मधून गोळ्यांचा वर्षाव होतो तशा प्रकारची षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळते ती राज दळवी यांच्याकडनं. गोलंदाजाची सळो की पळो करून सोडलेले पुढचा चेंडू विशाल यांचा राईट मोर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जात आहे आवडत्या पट्ट्यामध्ये. काय होतंय बघूया. धावा धाव, पांगा पांग झालेले क्षेत्ररक्षकांची दाना दान उडून टाकलेले राज दळवी मैदानात आला की प्रेक्षक आणि क्षेत्ररक्षक यांना मात्र शांत बसू देत नाहीये. राज दळवी आला का प्रेक्षकांच्या आशा पाणावतात, कारण त्यांना माहिती की कधीही षटकार येऊ शकतो आणि 1200 रुपये आपल्याला मिळू शकतात. हा, गिफ्ट हॅम्पर रोहित सुतार यांच्या घरी आहे. थोड्या वेळातच ते मैदानामध्ये दाखल होतील.
बर, धाव संख्या झपाट्याने पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 23 वर. या षटकातला 4 चेंडू टाकून झाले. 5वा चेंडू मार्गस्थ करण्याच्या पावित्र्यामध्ये विशाल राईट मोदकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जातं. पकडो कॅच, जितो मॅच. आणि या वेळेला मात्र आपल्या हातामधनं कुठल्या प्रकारची कचुराई केली जात नाही आणि धावांचं मशीन जे धडाडायला सुरुवात झाली होती, राज दळवीला तंबूच्या आश्रयाला परतवलं जातंय. 5व्या चेंडूवर पहिला हातरा बसतोय दुसऱ्या षटकातल्या. षटकातला दुसऱ्या षटकातला बहुधा अंतिम चेंडू मार्गस्थ करण्याच्या पावित्र्यामध्ये विशाल षटकार खाल्ल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करतोय, टिचून गोलंदाजी करतोय. कुठल्या प्रकारे फलंदाजाचा दबाव आपल्यावर येऊ देत नाहीये. विशाल षटकातला दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू मार्गस्थ करतो पंचांच्या डावीकडनं, अर्थात राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र आल्या रोशन गावितने भिरकावून दिले. झेल ओढतो की काय बघूया. आणि उतुंगाचा षटकार आतमध्ये वाईट घेतलेला आहे. वाईट पट्ट्याच्या बाहेर कॅच घ्यायचा आहे, परंतु कॅच भारी होता. 1200 रुपये मिळणार नाहीत. नियम, रूल इज अ रूल. षटकार आले राज दळवी यांच्या बॅटमधनं आणि रोशन गावितने आल्या षटकारानं आपलं खातं उघडलंय. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 वर. तिसरं षटक, हनामानीचं षटक, निर्णायक षटक. भूषण येतो गोलंदाजीसाठी. पुनश्च एकदा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला वेगवान मारा फलंदाजाला गुंगारा देऊन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. 1 रन पडून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद. 30 बाद झालेला फलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये असलेला राज मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकरला येतो रोशन गावी, ज्यांना आल्या चेंडूला भिरकावून दिलं होतं सीमारेषे पलीकडे षटकारासाठी. षटकातला तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान मारा पाहायला मिळतोय आणि पंचांच्या हात समांतर धावांतर. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 वर. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवलंय. 1 रन पळून काढली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात की काय बघूया. क्षेत्ररक्षक मला वाटते रोशन गावी थोडेसे घसरून खाली पडले तिथे. 2 धावा पळून काढल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते हळूच पुढे 33 वर. 1 बाद 33. आपण पाहताय तर उपसरपंच चषक अर्थात SP ग्रुप आयोजित नाईट टेनिस क्रिकेट रजनी क्रिकेटचा विद्युत झोतामधील एक महा कुंभमेळा टेनिस क्रिकेटचा पालघर जिल्ह्यामध्ये. रोशन गावित यांना साईनाथ पष्टे यांनी प्रति षटकारला 200 रुपये लावलेले आहेत. षटकार हॅट्रिकला 1000 लावलेले आहेत. 6 षटकारांना 11000 साईनाथ पष्टे मुसान यांच्याकडनं. पुढचा चेंडू
यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला तडाखा दिला जातो. 1 रन तर पळून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगाला ठेवू शकतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 वर का. फलंदाज बाद होतोय. आणि रोशन गावीच्या विकेट करिता साईनाथ पश्रे यांच्याकडनं 200 रुपये भूषण मेजर यांना. सागर टेनिस विश्वामधला एक बलदंड खेळाडू. शरीर सौष्ठवमध्ये वाडा तालुका वाडा श्री घेतलेला एक जबरदस्त पिळदार देहयष्टीचा मस्क्युलर फलंदाज आणि सागर पाटील. सागर बिल्डर एक मोठे आयोजक आहेत. अध्यक्ष वैतनेश्वर शिवकृपा ट्रॉफी जी नुकतीच पहिला मोठा महासंग्राम 1 लाखाची स्पर्धा भरवली होती. आणि सागर बिल्डर यांना साईनाथ पष्टे मुसाने यांच्याकडनं पहिल्याच बॉलला षटकार ठोकला. 1000 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोचली ती बरोबर 33 ना. बघूया काय होतं या चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडू यष्टीरक्षक फलंदाज यांना गुंगारा देतोय आणि चेंडू वेगानं जातोय आणि पंचांचा इशारा. चौकारानं धावसंख्या जाऊन पोचली 37 वर. पुष्पाच्या गाण्याची झलक आली नाहीये. डीजे ऑपरेटर पुष्पाच्या गाण्याची झलक आली पाहिजे. प्रेक्षकांमधनं वारंवार फोन करून आम्हाला भंडावून सोडलंय. एका धावाने धावसंख्या जाऊन पोचली ती 38 वर. शेवटच्या बॉलवर जर महेश गावित यांनी षटकार ठोकला साईनाथ पष्टे यांच्याकडनं 1000 रुपये लागलेले आहेत. भूषण राईट आर्म ओव्हर द विकेट. दोन धावा पळून काढल्या जात आहेत आणि तब्बल 2 धावांनी धावसंख्या बरोबर 40 जिंकण्यासाठी तब्बल 41 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 41 धावा. चला बोट टीम कॅप्टन फायनल कॉल. टॉस साठी यायचे बोबा 11 टीम कॅप्टन बी फास्ट आणि जयनुमान गांद्रे. तर टॉस बॉक्स या ठिकाणी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मी समालोचक सूरज पाटील. एक दर्जेदार स्पर्धा पालघर जिल्ह्यातील सर्वोत्तम भव्य आणि दिव्य डे नाईट टुर्नामेंट SP ट्रॉफी उपसरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बिलोशी SP ट्रॉफी 2025 पाहत आहे. कैलाजी पष्टे ग्रामपंचायत सदस्य मुसारने एक वाडा तालुका क्रिकेटचं वैभव बक्षांची खैरात या ठिकाणी मात्र त्यांनी केलेली आहे. चांगलं मोटिवेशन प्रत्येक टीमला प्रत्येक बॉलर प्रत्येक बॅटरला देत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. एका बाजूला जय हनुमान गांद्रे तर दुसऱ्या बाजूला बोबा 11 खानोली. टॉस हेड इज सरपंच टेल BS भूमिक स्पोर्ट. कैलाजी पष्टे मुसारने ग्रामपंचायत सदस्यांच्या शुभाचे टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे. या ठिकाणी जयनुमान गांद्रे टीमनं नक्कीच आपण टॉस जिंकलेला आहे. फील्डिंग येणार की बॅटिंग येणार 3 ओव्हरची मॅच. यस कॅप्टन जयनुमान गांद्रे. फील्डिंग.
फिल्डिंग येत आहे 3 ओव्हरच्या मॅचमध्ये. या ठिकाणी आपण कुठपर्यंत या ठिकाणी रोखण्याचा टार्गेट ठेवले मनामध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून? 35 ते 40 धावाचा रोखण्याचा प्रयत्न करू. 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी असेल बोबा इलेव्हन कॅप्टन. आपण या ठिकाणी मात्र 35 पर्यंत 35-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. आपली काय गेम प्लॅनिंग करण्याची स्ट्रॅटेजी असेल बॅटिंग करताना? आम्ही पण 50 पर्यंत ट्राय करू. नक्कीच उमर फॉर्ममध्ये आहेत, विशाल लोखंडे फॉर्ममध्ये आहेत, त्यानं आयान फॉर्ममध्ये आहेत. काय भरोसा असेल, किती भरोसा आहे बॅटिंग करताना? खूपच भरोसा आहे आणि पहिल्यापासून तो मारत जातो आणि तो मारतोच. आपला कॅप्टन म्हणून ॲज अ काय या ठिकाणी डिपार्टमेंट आपण सांभाळलं या मॅचमध्ये? बॉलर. वेल डन, बेस्ट ऑफ कॅप्टन बोबा इलेव्हन खानली अँड जनमन कांद्रे. प्लीज वेलकम कैलाजी बस्टे VIP डायस. थँक्यू सो मच सूरज पाटील सर आणि अडकमोल सर, सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे उपसरपंच चषक 2025 मध्ये. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम बिलोशीमध्ये आपल्याला रंगताना दिसतोय. सध्या द्वितीय फेरीतील सामने आपल्या समोर आहेत. मॅच फार मोठी मॅच आहे. पाहुणीपाडा विपक्ष सरसवड. DKP पाहुणीपाडा संघानं प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर बनवलेले आहेत 40 धावा आणि 41 धावांचं टार्गेट आता सर करायचं आहे विजयासाठी. शशिकांत स्मृती सरसवड टीमला. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेत जयेश आणि योगेश. पहिलं षटक घेऊन गोलंदाज जय. पहिला बॉल. खोलवा टप्प्याचा बॉल ऑफ करायचा होता आहे, ते थोडंसं अपील विकेट कीपर करताना दिसतोय. बॅटची आतली कडा लागली आहे आणि क्विक सिंगल पहिल्याच बॉलवर. मोठं टार्गेट आहे 3 ओव्हर्समध्ये 41 धावा. चेक. तर या मॅच मध्ये क्लीन बोल्ड काढणाऱ्या गोलंदाजासाठी पारितोषिक आहे. जीत ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर दिनेश पाटील खानिवली यांच्याकडनं क्लीन बोल्डच्या विकेटसाठी ₹500 कॅश प्राइज बक्षीस लागलंय दांडेगुल विकेट करिता. बक्षिसांची खैरात खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनेक सारी विविध प्रकारची पारितोषिकं अगदी आमच्या पाहुण्यांकडून देखील पारितोषिकं लावण्यात येत आहेत आणि आयोजकांकडून देखील चांगली पारितोषिकं आहेत. बॅक ऑफ लाईन बॉल होता हा. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मात्र चांगला बाउन्स होता. बॅटच्या वरून निघून गेला. विकेट किपरचा वेध घेत असताना डॉट बॉल. सुरुवातीला डॉट चेंडू कमी खेळावे लागणार आहेत. धावफलक हालता ठेवणं गरजेचं आहे. अधूनमधून चौकार षटकार देखील खेळावे लागतील, तेव्हा कुठे 3 ओव्हर्समध्ये 41 धावा बनवल्या जाऊ शकतात. स्ट्रायकिंग एंडला योगेश. क्षमता आहे जरूर दोन्ही फलंदाजांमध्ये. सलामीचे फलंदाज आहेत आणि सलामीवीरांवर फार मोठी जबाबदारी आहे. फ्लाइंग स्टार्ट त्यांना द्यावा लागणार आहे, कारण 13.67च्या सरासरीनं प्रतिषटक धावा जोडायच्या आहेत विजयाकरिता. 3 ओव्हर्समध्ये 41 धावांचं टार्गेट. टीम शशिकांत स्मृती सरसवड टीम समोर. आखो टप्प्याचा बॉल यावेळेला पुल केलाय. बॉल हवेत आहे. पुल पॉवरफुल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गोल. षटकार. आखो टप्प्याच्या बॉलचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाज योगेशनं. 6 धावा मिळत आहेत. आणखी एक आखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फेकून दिलाय बॉल. यावेळेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. आणखी एक दणदणीत फटका. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा आहे. चौकार असेल की षटकार, आणि हा चौकार. मुसारनी यांच्याकडनं योगेश पाटील यांना ₹500 कॅश प्राइज जाहीर होत आहे आणि 3 षटकार लगातार ठोकले तर ₹5000 पारितोषिक दिलं जाईल. राहुल ठाकरे यांच्याकडून योगेश पाटीलसाठी सलगच्या 3 षटकारांसाठी ₹1000 पारितोषिक असणार आहे. मात्र हा चौकार गेलेला आहे. 1 बाउन्स चौकार.
सतत आखूड टप्प्याचे बॉल आता टाकले जात आहेत, त्याच्यावर आघात केले जात आहेत फलंदाज योगेशच्या माध्यमातून. 4 धावांनीची धावसंख्या जाऊन पोहोचली 11वर. फुल टॉस आहे यावेळेला, तगडा प्रहार जरूर केलाय मात्र मिस टाइम फटका. समोर फिल्डर उपस्थित आहे सुरेख झेल. आणि आता DRS ची मागणी करण्यात आलेली आहे. फलंदाजाने DRS घेतलाय. बघायचं आता इथे विकेट धोक्यात, तर त्यामुळेच नक्की लगेच जय आणि DRS विरोची ची मागणी जोडी आहे. केली. जय योगेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकार जर जयेश पाटीलने ठोकले, कैलासजी पष्टे मुसारणी यांच्याकडनं 2,000 रुपये आहेत जयेश पाटील यांना. योगेश पाटील यांनी 3 षटकार ठोकले, हॅट्रिक केली, तर साईनाथ पष्टे यांच्याकडनं 5,000. ओव्हर टू रिव्ह्यू. आणि टीव्ही पंचांचा निर्णय, इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजेच फलंदाज बाद. रिव्ह्यू लॉस्ट. चांगली बॅटिंग करत होता योगेश मैदानामध्ये, परंतु हा फुलटॉस बॉल लवकर पिक करता आला नाहीये, त्याच्यामुळेच टायमिंग पूर्णपणे चुकलं. वाईडिश डीप मिड विकेटला चांगला झेल फिल्डरने संपन्न केलाय. पहिला धक्का बसला योगेशच्या रूपात, ज्याने बनवल्या 10 धावा. शशिकांत स्मृती सरस सोहळ संघाची धावसंख्या 1/11. नवीन फलंदाज मयूर येतोय मैदानामध्ये. चांगली मॅच येते, क्रिकेट रसिकांना जरूर पाहायला मिळते. 40 धावा, चांगला स्कोर बनवलाय प्रथम बॅटिंग करत असताना DKP स्पोर्ट्स पाहुणीपाडा संघानं. राजनं त्यामध्ये चांगलं योगदान दिलं. सुरुवातीला तो देखील अडखळला होता, पहिले 3 चेंडू निर्धाव खेळला होता, मात्र त्याच्यानंतर जयेश पाटील यांच्यावर त्याने आक्रमण चढवलं होतं. 1 षटकार 2 चौकार पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले होते. 14 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये विशालच्या षटकामध्ये 15 धावा फलंदाजांनी घेतल्या. भूषणनं 11 धावा खर्च केल्या आणि 3 ओव्हर्समध्ये 40 धावांपर्यंत मजल मारली गेलेली आहे. प्रत्युत्तरात 11 धावा फलकावर पहिलं षटक प्रगती पथावर. मयूर ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज जय. शॉर्ट ऑफ लेन बॉल आहे, मिस टाइम फटका. बॉल हवेत आहे, फिल्डर बॉल खाली आणि सहज सोपा झेल. आणखी एका विकेटचं पतन. काही मेंबर्स आपण तिकडे पाठवायचे आहेत. मला वाटतं प्रेक्षकांनी खुर्च्या घेतलेल्या असाव्यात. सो प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे, तेथील खुर्च्या कोणी घेऊ नका, कारण ते खेळाडू कक्ष फक्त खेळाडूंसाठी आहे. प्रेक्षकांनी तेथे बसू नये, ही नम्रतेची विनंती. बॅक टू बॅक 2 धक्के. पहिलं षटक झालंय समाप्त. धावसंख्या 11. 12 बॉल्समध्ये आता 30 धावांची आवश्यकता आहे. झटपट क्रिकेट आहे. 3-3 षटकांचे सामने दुसऱ्या फेरीतील हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळेच अगदी 1-2 चेंडूनंतर सामन्याचं जे चित्र आहे ते बदलताना देखील दिसतंय. 2 चेंडूंपूर्वी असं वाटत होतं की फलंदाज एकदम हावी ठरतायत. योगेश ज्या पद्धतीनं बॅटिंग करत होते, मात्र योगेश बाद झाला आणि त्याच्यानंतर आणखी एका विकेटचं पतन. नवीन षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल स्विच हिट केलाय, जबरदस्त फटका, पलटी शॉट, बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार. षटकारात 500 रुपये पारितोषिक. तर आज बर्थडे आहे, नक्कीच पाहता आपण गिरीश पाटील ग्रामपंचायत सदस्य चेंजगर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. बिलोज गावचे जावई. आणखी What a एक हवाई shot! हल्ला, पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पार. जयेश पाटील यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. 3 षटकार, तिसरा ठोकला तर 5,000. राहुल भोईर यांच्याकडनं या षटकाला 500 रुपये. सहयोग किनीनं काल ज्या पद्धतीने धुवाधार बॅटिंग केली, आज जयेश पाटील करतायत. यांच्याकडनं 5,000. साईनाथ पष्टे यांच्याकडनंही 5,000. कॅच घेतलेले प्रेक्षक या.
एकाच्या हातातून निसटला होता. मला वाटतं दुसऱ्या प्रेक्षकानं झेल टिपलेला आहे. याही वेळेला बॅट फिरवली होती जोराने, परंतु स्विंग अँड मिस, थोडासा खाली राहिला बॉल. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण बघतोय 23 या आकड्यावर. 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी. संदीप पाटील यांच्याकडनं 1000चं पारितोषिक प्रेक्षकांना मिळत आहे. आणि सूरज पाटील, रोहित सुतार यांच्याकडनं गिफ्ट टॅम्पर. त्याचबरोबर नेवरेचे निलेशजी निमसे मोठे आयोजक आहेत, नेवरे शहापूर यांच्याकडनं 200 रुपये, 1200 रुपये कॅश प्राईज या ठिकाणी प्रेक्षक साईनाथ पष्टे यांच्या हस्ते संदीप पाटील यांचं 1000चं बॉन्डीच्या बाहेर कॅश घेतल्यात 1000 रुपये लावले. ते पारितोषिक साईनाथ पष्टे यांच्या हस्ते दिलं जाते. वेल्डन. आपलं नाव सांगा, आपलं नाव सांगा प्रेक्षक. सईम लोनबाग, सईम लोनबाल. आपण कुठून आलात? खानिवली. खालीवरनं आलात. या ठिकाणी मॅच पाहताना मजा येते का आणि बक्षीस मिळले काय म्हणाल? खूप खूप शुभेच्छा. वेल डन, बेस्ट ऑफ लक. 7 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण आता या मॅच मध्ये. अतिशय रंगतदार अवस्थेत असलेला हा सामना. जयेश पाटीलची बॅट तळपलेली आहे, परंतु स्ट्राईक सध्या परागकडे आहे. पराग पाटील ऑन स्ट्राईक, गोलंदाजी करतोय मनोज दळवी. कमबॅक केलंय गोलंदाजानं. मागचे 3 चेंडू चांगले टाकलेत. षटकातील शेवटचा बॉल यावेळेला जबरदस्त तडाखा काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. इट्स आउट ऑफ द पार्क. हा येतोय षटकार. आणि आता 6 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता असेल. बघा जो उत्साह आहे ना, प्लीज आपण पडद्याच्या पाठीमागे थांबायचं आहे. तिथे बाउंड्री आहे, तिथे पॅनल्टी लागेल याची नोंद घ्यायची आहे. सरसवळ फायनल कॉल. जर मॅच काढली पराग आणि जयेश पाटील यांनी तर साईनाथ पष्टे यांच्याकडनं 3000 रुपये पारितोषिक डिक्लेअर झालंय. राहुलजी मला वाटतं आपण स्वतः तिकडे जावं. जबरदस्त मॅच. मनोज दळवीचा खरपूस समाचार फलंदाजांनी घेतलाय. तब्बल 3 षटकार आले. परागच्या बॅटमधून 1 षटकार, जयेशनं 2 षटकार ठोकलेत आणि आता 6 बॉल्समध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडला जयेश पाटील, गोलंदाजीसाठी महेश. राहुल ठाकरे यांच्याकडून प्रति षटकारास 200 रुपयांचं पारितोषिक असेल. सामना अजूनही चांगल्या स्थितीत आहे. फलंदाजांकडे मोमेंटम जरूर आहे, परंतु 11 धावा देखील भरपूर असतात एखाद्या चांगल्या गोलंदाजासाठी. महेश राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्पा होता. यॉर्कर लेंथ, हेलिकॉप्टर ड्राईव्ह, बॉल चाललाय लॉंग ऑनला. फंबलिंग घडते, दबावाचा परिणाम पाहायला मिळतोय. मात्र इथे धोक्यात होती विकेट. डायरेक्ट हिट जर लागली असती तर फलंदाजाचं काम तमाम झालं असतं. अजून 2 धावा बक्षीस मिळतायत. वाढतंय. जर जयेश पाटील यांनी ही मॅच जर जिंकून दिली तर कैलासजी पष्टे मुसारने ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडनं 1000, साईनाथ पष्टे 3000, 5000 रुपये पारितोषिक या ठिकाणी सरसोल टीमला जयेश पाटील यांना लागलंय. कंपल्सरी चेज हा या स्पर्धेचा सर्वात महत्वाचा नियम आहे, हे लक्षात मागच्या घ्यायचं आहे. षटकारासाठी नचिकेत भोईर यांच्याकडनं 500 रुपये. 5 चेंडू बाकी आहेत. 9 धावांची आवश्यकता. शशिकांत स्मृती सरसवळ टीमला. पाहुणीपाडा संघाविरुद्ध त्यांचा हा महत्वाचा सामना. जिंकणारा संघ असेल आजच्या शेवटच्या मॅच मध्ये. वरची कडा लागली, बॉल हवेत, विकेट धोक्यात आणि ओ माय गॉड, सोपा चेल ड्रॉप होतोय. 1 धाव येथे पूर्ण करतायत फलंदाज. शॉर्ट फाईन लेगला फार मोठी चूक घडली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, पण बघायचं अखेर पंचांचा निर्णय काय येईल याच्यावर. या अगोदर देखील असं दृश्य आपण पाहिलेलं आहे. स्ट्राईक जयेशला घ्यायची होती, त्याच्यामुळेच येथे पंचांनी हा जो प्रयत्न झालेला आहे दुसऱ्या धावेचा तो मान्य केलेला नाही. 1च धाव येथे देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळेच आता स्ट्राईक असेल परागकडे. विकेट देखील जाणार नाही. या अगोदर देखील एका सामन्यामध्ये असं दृश्य आपण बघितलं होतं. मुन्ना पठाण आणि अझीम हमदुल्ले हे ऑनफिल्ड अंपायर्स, जेपी पॅनलचे अंपायर्स आहेत. 4 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. अप्रतिम मॅच, रंगात आली आहे मॅच. जोरदार घमासान आहे चेंडू आणि बॅटमध्ये. मोठं टार्गेट येते. चांगला पाठलाग सुरू आहे सरसवळ संघाकडून. पराग ऑन स्ट्राईक. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. महेश लोफुल टॉस ड्राईव्ह केलाय, समोर चाललाय बॉल. वाईड ऑफ डीप मिड विकेट. फिल्डर तिथे उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण.
एकच धावेवर समाधान व्यक्त केलंय. जयेश पाटीलला स्ट्राईक घ्यायची आहे. दोन्ही फलंदाजांनी खरं तर चांगले फटके खेळलेले आहेत, पण आता सांगता येणार नाही की कुठला संघ जिंकेल. धावसंख्या 34, 3 चेंडू शिल्लक, 7 धावांची आवश्यकता. टीम शशिकांत स्मृती सरसोळला. जबरदस्त मॅच. उपसरपंच चषक 2025 बिलोशी. टेनिस बॉल क्रिकेटचा हा थरार आणि चित्त थरारक अवस्थेत असलेली ही मॅच. 3 बॉल्स 7 धावा बनवायच्या आहेत. हो, बॉल खाली राहिलाय. बॅट अगदी बॉलच्या वरून फिरली होती. लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालेला नाही. अतिशय महत्त्वाचा डॉट बॉल येतोय. अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी करत असताना महेश. ह्या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आलेला नाही. जीवदान मिळाले फलंदाज जयेश पाटीलला. तो टर्निंग पॉइंट असेल का या मॅचचा, हा मोठा प्रश्न इथे निर्माण झालाय. आता 2 चेंडू आणि 7 धावा कंपल्सरी. नेक्स्ट बॉल, व्हेरी इम्पॉर्टंट डिलिव्हरी. ऑन द राईज ड्राईव्ह केलाय, समोर मारलाय अगदी गोलंदाजाच्या पाठीमागे. चांगलं क्षेत्ररक्षण, डीप मध्ये फेक चांगली आहे आणि फलंदाज धावबाद होईल. मात्र स्ट्राईक जयेश पाटीलकडेच असणार आहे. शेवटचा बॉल बाकी, 6 धावांची आवश्यकता. एक बॉल षटकार जर ठोकला, या बॉलला मॅच फिनिश झाली. विजय संघ सरसोळ झाला. साईनाथ पष्टे यांच्याकडनं 10,000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालंय. या अगोदर पहिल्या फेरीमध्ये आपण बघितलं होतं सरसोळ विरुद्ध कोणे स्पोर्ट्स कोणे. त्या मॅचमध्ये देखील असंच समीकरण होतं. 1 बॉल 6 धावा. सरसोळ संघ गोलंदाजी करत होता त्या मॅचमध्ये आणि त्यांनी तो सामना जिंकला होता. षटकार आला नव्हता. आता सरसोळ टीमला 6 धावा बनवायच्या आहेत. शेवटच्या बॉलवर जयेश पाटील ऑन स्ट्राईक. 2 बिग हिट तर त्याने ठोकलेले आहेत, परंतु आता हा बॉल फार महत्वाचा आहे. याच्यावर षटकार ठोकावाच लागेल सामना मॅच जिंकण्यासाठी. काढली तर साईनाथ पष्टे यांच्याकडनं 10,000 रुपये. एक चेंडू 6 धावा. फलंदाजाच्या मनामध्ये कुठलीही दुविधा नसणार आहे, कारण त्याला माहिती आहे की मोठा फटकाच खेळायचा आहे. दे घुमा के बॅट तर षटकार फिरवायचीच मारला आहे. तर राहुल ठाकरे यांच्याकडनं 500 लागलेत, परंतु त्या षटकारासाठी मॅच फिनिश झाली तर साईनाथ पष्टे 10,000. ओर टू कॉम्बॉक्स. गोलंदाजाने भरपूर मेहनत केली आहे. पहिले 5 चेंडू अप्रतिमरित्या टाकलेले आहेत महेशनं, परंतु त्याला देखील माहिती आहे की काम अजूनही संपलेलं नाही. शेवटचा बॉल देखील तेवढाच महत्वाचा आहे. 1 चेंडू 6 धावा. ग्रेट मॅच. महेश. फुल टॉस बॉल, मिस टाइम फटका बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली आणि फलंदाज झेलचीच्या रूपात बाद होईल का? पंचांनी मात्र रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. इट्स अंपायर्स रिव्ह्यू. सामना संपलेला नाहीये, अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे टीव्ही पंचांच्या निर्णयाची. झेल तर स्वीकारलाय, परंतु फेअर बॉल आहे का की नो बॉल आहे? बघायचंय टीव्ही पंच काय निर्णय देत आहेत याच्यावर. सर्वांच्याच नजरा, सर्वांचं लक्ष आता तिसऱ्या पंचांकडे लागून राहिलेलं आहे. अँड इट्स नो बॉल. ओव्हर वेस्ट हाय, फुल टॉस, नो बॉल. हाय, full toss. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल, परंतु अजूनही षटकारच ठोकावा लागेल जर लीगल बॉल आला तर. हा, नो किंवा वाईट बॉल असला तर कदाचित आणखी चित्र वेगळं दिसेल, परंतु आता फ्री हिट बॉल आहे. एका बॉलमध्ये 5 बनवायचे आहेत. पंजा मिळवणं फार कठीण असतं, षटकार ठोकणं त्या मानानं सोपं असतं मला असं वाटतंय. चौकाराला सामना जिंकता येणार नाही सरसवळ टीमला, कारण चेजिंग कंपल्सरी हा महत्वाचा नियम आहे. षटकार मारला तर 12,000 रुपये साईनाथ पष्टे यांच्याकडनं. 10,000चं बक्षीस वाढलंय. 12,000.
राहुल ठाकरे यांच्या 500चा आता 1000 झालेले आहेत. चौकार मारला तर 500 जी ट्रान्सपोर्टचे प्रोपरायटर दिनेश पाटील. एक षटकार 12,000चा आहे. जयेश पाटील यांच्याकडे बक्षीस लागलंय. साईनाथ पष्टे. हवेत भरपूर गारवा आहे, थंडी आहे, परंतु सामना भरपूर गरम झालेला आहे. 1 चेंडू आणि 5 धाबांची आवश्यकता. गोलंदाज महेश पुन्हा एकदा सज्ज होतोय खेळण्यासाठी. फलंदाज जयेश पाटील देखील सज्ज. दूर दूरवर विखुरलेलं पसरवलेलं क्षेत्ररक्षण आहे. शेवटचा बॉल. ओ इनसाइड एज फ्री हिट बॉल आहे, परंतु येथे षटकार येत नाहीये आणि